तीव्र वेदनांमुळे तुम्हाला फिरणंही त्रासदायक ठरतंय, तुमची कोपरं, बोटांचे सांधे दुमडून आणि उलगडून तुम्हाला तीव्र वेदना झाल्यामुळे कोणतंही काम करणं कठीण होतंय, त्वचेमध्ये लालसरपणा दिसून आलाय, तुमची भूक कमी होऊन तुमचं शरीर नैसर्गिकरित्या निष्क्रिय होत चाललंय, तुमची शारीरिक ऊर्जा कमी झाली आहे आणि हालचालींची जाण कमी व्हायला लागली आहे, तसंच सतत तुम्हाला ताप आहे, यापैकी कुठलंही लक्षण तुमच्यात दिसत असलं तर तुम्ही आर्थरायटिसच्या विळख्यात तर सापडले नाही ना. मी तरुण आहे, मला काय आर्थरायटिस होईल, तो म्हाताऱ्यांचा आजार आहे, या गैरसमजापासून दूर राहा, नाहीतर जीवनभर लंगडत चालावं लागेल, वाकडी हाडं घेऊन फिरावं लागेल, वेदनेला जीवनभर कुशीत घेऊन बसावं लागेल, तुमचे गुडघे बदलावे लागतील आणि तुम्हाला उर्वरित आयुष्य व्हीलचेअरवर बसून काढावं लागेल. तुम्हाला होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका आणि जे मी आता सांगणार आहे ते नीट ऐका आणि जमल्यास लगेच अंमलबजावणी करा. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद देसाई. मी नमा होमिओपॅथी या प्रगतिशील वैद्यकीय संस्थेत मागील 10 वर्षापासून काम करतोय. मी आज तुमच्या समोर आलोय ते एक अशा आजाराबद्दल बोलायला की ज्याने जवळपास 70% देश आपला ग्रासलाय. त्याचं नाव आहे आर्थरायटिस. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आर्थरायटिस म्हणजे संधिवात. शरीरातले एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदना होणं याला आर्थरायटिस किंवा संधिवात म्हणतात. हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार आहे. वाढत्या वयाबरोबर हळूहळू वाढत जाणारा आजार मानला जातो. पण असं असलं तरी लहान मुलं आणि युवकांमध्ये सुद्धा या आजाराचं प्रमाण वाढत चाललंय. आर्थरायटिस मध्ये सांधे म्हणजे हाडांमधले जॉईंट्स यांच्या आसपास असणाऱ्या पेशी आणि इतर कनेक्टिव्ह पेशींना इजा होते. या आजाराचं लक्षण आढळल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी नमा होमिओपॅथी ही प्रगतिशील वैद्यकीय संस्था तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. नमा होमिओपॅथीने रिसर्च करून डेव्हलप केलेली इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन ही स्पेशल मेडिसिन आर्थरायटिसवर प्रभावीपणे काम करतं, कुठल्याही सर्जरी शिवाय. होमिओपॅथी ही अशी एक औषधोपचार पद्धती आहे की ज्याला 200 वर्षाचा इतिहास आहे आणि ही होमिओपॅथीची उपचार पद्धती प्रगत करण्यासाठी नमा होमिओपॅथीच्या रिसर्च टीमचा सातत्याने प्रयत्न चालू असतो. बऱ्याचदा आपल्याला जेव्हा आजार होतो तेव्हा त्या आजारावर उपचार केले जातात, पण होमिओपॅथीमध्ये आजाराचं कारण शोधून त्या कारणावर उपचार केले जातात. आजाराचे कारणच नसेल तर आजार कसा होईल? त्यामुळे होमिओपॅथी औषधोपचार घेतल्यानंतर आजार मुळापासून नष्ट होतो आणि तो आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता फार कमी असते. अगदी महात्मा गांधींपासून ते आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींपर्यंत होमिओपॅथीला सगळे सपोर्ट करताना दिसतात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, रवींद्रनाथ टागोर, वल्लभभाई पटेल यांनी देखील होमिओपॅथीला एक प्रभावी औषधोपचार पद्धती म्हणून गौरवलाय. नमा होमिओपॅथी मागील 25 वर्षांपासून होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय काम करताना दिसत आहे. नमा होमिओपॅथीमधील 350हून अधिक अनुभवी डॉक्टर्स होमिओपॅथी औषधांमध्ये विविध प्रकारचे संशोधन करून अधिक प्रभावी औषधे शोधून कमी त्रासात आणि आपली जीवनशैली न बदलता कमीत कमी पथ्य पाळून रोग्यांना कसं बरं करता येईल याकडे लक्ष देते. नमा होमिओपॅथीने आतापर्यंत 1 लाखांहून अधिक रुग्ण बरे केले आहेत. नमा होमिओपॅथी फ्री मेडिकल कॅम्प्स राबवते आणि गरजू रुग्णांना मोफत होमिओपॅथी उपचार देऊन त्यांच्या रोगांवर निदान करते. अनेक रोगांच्या साथी जसं की कोरोना, चिकनगुनिया तसेच पूरग्रस्त परिस्थिती किंवा देशात उद्भवलेली अन्य काही आपत्कालीन परिस्थितींमध्ये नमा होमिओपॅथीनं फ्री होमिओपॅथी मेडिकल किट भारत सरकारशी जोडून लोकांना दिल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत नमा होमिओपॅथीचा लोगो लॉन्च करण्यात आला. नमा होमिओपॅथीच्या या आरोग्य सेवेने हजारो लोकांचे आजार बरे केले आहे आणि भविष्यातही नमा होमिओपॅथीचे हे कार्य अजून प्रगत होऊन अविरत चालणार आहे. नमा होमिओपॅथीनं रिसर्च करून आर्थरायटिसवर एक उपचार पद्धती तयार केली आहे, ज्यामुळे कित्येक रुग्ण पूर्णपणे बरे झालेत, कोणतेही शस्त्रक्रिया न करता आणि कोणतेही कठोर पथ्य न पाळता. तर आधी आपण जाणून घेऊयात की हा आजार म्हणजे नक्की काय आहे. या आजाराबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कॉलद्वारे आपण ते समजून घेऊयात. तर संधिवात म्हणजे आर्थरायटिस. यातील ऑर्थो याचा अर्थ होतो हाडं आणि इटिस म्हणजे इन्फ्लेमेशन, म्हणजेच एखाद्या हाडांमध्ये येणारी सूज आणि त्या सुजेनंतर येणारा जो आजार आहे त्याला आर्थरायटिस म्हणतात. संधिवात हा खूप कॉमन आजार आहे. प्रत्येक घरामध्ये 1 किंवा 2 व्यक्तींना हाडं दुखण्याचा आजार असतोच. त्यांना आणि अशा कंडिशनमध्ये पेशंटला पेन होतो, पण ते दुर्लक्ष करतात आणि त्या टेम्पररी लेवलला काही मेडिसिन घेतात आणि असंच दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे सांधे दुखायचा जो त्रास आहे तो क्रॉनिक व्हायला लागतो. आधीच्या काळामध्ये 50-60 नंतर संधिवात होतोय किंवा संधिवात झालंय असं ऐकण्यात यायचं, पण हल्ली
विशीतल्या तरुणांमध्ये सुद्धा संधिवाताची लक्षणं दिसतात. याचं कारण शोधायला आम्ही रिसर्च केला तर आम्हाला कळायला लागलं की लोकांची बदलती जीवनशैली आणि वाढता स्ट्रेस यासाठी कारणीभूत आहेत. आताची लाईफस्टाईल आपण बघितली तर खराब झाली आहे किंवा जे लोक प्रॉपर फूड घेत नाही त्यांच्या हाडांवर त्याचे दुष्परिणाम होतात आणि त्यांच्यापासून पेशंट संधिवाताकडे वळायला लागतात. पण आता नम्मा होमिओपॅथीने यावर रामबाण इलाज शोधून काढलाय. आम्ही डेव्हलप केलेली इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी उपयोगी ठरेल. त्यासाठी आम्हाला एकदा अवश्य भेट द्या. प्रेक्षकांनो, खूप वेळापासून आपल्याला एक कॉल येतोय. बघूयात त्यांना काय म्हणायचंय. हॅलो. हॅलो, नमस्कार, कोण बोलतंय? हा साहेब, माझं नाव जयदीप आहे. मी 38 वर्षाचा आहे. जयदीपजी, तुम्ही कुठला व्यवसाय करता किंवा तुमचं प्रोफेशन काय आहे? मी ट्रक ड्रायव्हर आहे साहेब. मी गेली बरेच वर्ष ट्रक ड्रायव्हर ड्रायव्हिंग करतोय. साधारण तुमचं या व्यवसायामध्ये रोजचं किलोमीटर म्हणजे रनिंग किती होतं? बघा, रोज मला 150-200 किलोमीटर गाडी चालवावी लागते. त्यामुळे माझी पाठ खूपच जास्त दुखते. तो त्रास कसा बरा करता येईल ते जरा सांगाल तर साहेब बरं होईल. नक्कीच. जयदीपजी, तुमच्यासारखेच ड्रायव्हिंग प्रोफेशन मध्ये असणारे लोक किंवा मुंबई सारख्या मेट्रो सिटी मधले लोक की ज्यांना रोज ट्रॅफिकचा सामना करून आपल्या गाडीने ट्रॅव्हल करावा लागतो, त्यांना हा पाठदुखीचा त्रास उद्भवतो. इथं आपण आता लक्षात घेतलं पाहिजे की साधी पाठदुखी असेल तर एखादा स्प्रे वगैरेचा यूज करून तुमची ती पाठदुखी ठीक होईल. पण वारंवार स्प्रे करून किंवा वेगवेगळ्या मलमांचा वापर करून देखील जर तुमची पाठदुखी थांबत नसेल तर हा लंबर स्पॉन्डिलायसिस असू शकतो. म्हणजे तुमच्या ज्या बॅकच्या गाद्या आहेत त्या घासून त्यात गॅप पडली जाते. त्याचं मुख्य कारण म्हणजे ड्रायव्हिंग करणाऱ्यांच्या मणक्याला योग्य तेवढा आराम मिळत नाही आणि गाडीचे व्हायब्रेशन असतात. त्याच्यामुळे सुद्धा मणक्यांच्या रचनेमध्ये बिघाड होतो, जे जास्त ड्रायव्हिंग करणाऱ्यांच्या आजाराचं मूळ कारण आहे. म्हणजेच जीवनशैलीचा परिणाम आपल्याला इथून दिसून येतो. आता या केसमध्ये ड्रायव्हिंगचं प्रमाण कमी करताना जर कमरेचा बेल्ट वापरता आला तर त्याचा सपोर्ट आपल्याला मणक्याला मिळतो आणि लंबर स्पॉन्डिलायसिस पासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. आणि त्रास जास्तच वाढताना दिसतोय तर वेळीच ट्रीटमेंट घेणं ही गरजेचं आहे बरं का. नाहीतर मणक्यांची परिस्थिती वाईट होऊ शकते आणि तुम्हाला कंप्लीट रेस्ट घ्यावी लागू शकते. तशी वेळ येणार नाही यासाठी नम्मा होमिओपॅथीने डेव्हलप केलेली जी नवीन औषध प्रणाली आहे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन, ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आपल्याला आणखीन एक कॉल येतोय. हॅलो. नमस्कार डॉक्टर, मी सोलापूरहून शर्मिला अकोटकर बोलतेय. नमस्कार शर्मिलाजी, बोला. डॉक्टर, माझ्या आईला ऑस्टिओआर्थरायटिस झालाय हो. तुमच्या आईचं वय काय असेल शर्मिलाजी? ती आता 82 वर्षाची आहे. साहजिक आहे. अहो, तिला रोजच्या गोष्टी करताना सुद्धा खूप त्रास होतोय आणि तिचा त्रास बघून आम्ही सगळे चिंतेत असतो. नको, काळजी नका करू तुम्ही, आपण काहीतरी करूयात. खूप ठिकाणी आम्ही तिचे उपचार केले पण काहीही उपयोग झाला नाही हो. डॉक्टर, तुम्ही काय सल्ला द्याल आम्हाला? शर्मिलाजी, तुमच्या आईचा त्रास बघून तुम्हाला चिंता वाटते, अगदी साहजिक आहे. पण अशा परिस्थितीत तुम्हाला आणि तुमच्या आईला सुद्धा मानसिक पाठबळाची गरज असते. तुम्ही सोलापूरच्या नम्मा होमिओपॅथीच्या ब्रांचला व्हिजिट करा आणि आमचा संपूर्ण स्टाफ आणि डॉक्टर्स तुम्हाला मानसिक पाठबळ देतीलच, पण त्याबरोबर तुमच्या आईला जो त्रास होतोय तो सुद्धा कमी करण्याचा आमच्याकडून पुरेपूर प्रयत्न केला जाईल. तुमच्या आईला जो आर्थरायटिस झालेला आहे तो जास्त लोकांमध्ये आढळणारा आर्थरायटिसचा प्रकार आहे, ज्याला आपण संधिवात म्हणतो. हा वयानुसार होणारा आर्थरायटिस आहे. तसं बघायला गेलं तर आर्थरायटिसचे 100हूनही जास्त प्रकार आहेत. पण नम्मा होमिओपॅथीमध्ये आम्ही बघतो की 7 ते 8 प्रकारचे आर्थरायटिस आमच्या पेशंटमध्ये हे जनरली आपल्याला आढळून येतात. त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य जो आर्थरायटिस असतो तो एज रिगार्डिंग असतो, तो ऑस्टिओआर्थरायटिस की ज्याला आपण वयानुसार होणारा संधिवात म्हणतो. दुसरा जो आर्थरायटिस आहे तो रुमॅटॉइड आर्थरायटिस, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण आमवात म्हणतो. याचं मुख्य कारण आहे की मानसिक तणाव किंवा जेनेटिक कंडिशन ही असू शकतं. आता जेनेटिक कंडिशन म्हणजे आपल्या पूर्वजांपासून तो आपल्याकडे येतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे की ज्याला आपण गाऊट आर्थरायटिस म्हणतो, यामधलं शरीरातलं आपलं जे युरिक ऍसिडचं प्रमाण असतं ते वाढतं आणि मग त्याच्यापासून आपल्याला आजार होतो. त्याचबरोबर व्हायरल आर्थरायटिस आहे, सोरियाटिक आर्थरायटिस आहे किंवा मणक्यांमध्ये झीज होऊन होणारा जो स्पॉन्डिलोसिस, असे काही आर्थरायटिसचे मुख्य प्रकार आहेत. आता स्पॉन्डिलोसिसचे पुढे आणखीन 2 प्रकार होतात. एक मानेच्या मणक्याला होणारा सर्वायकल स्पॉन्डिलायसिस आणि दुसरा कमरेला होणारा लंबर स्पॉन्डिलायसिस. नम्मा होमिओपॅथीमध्ये आर्थरायटिसच्या सगळ्याच प्रकारांवर आम्ही डेव्हलप केलेल्या इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिननं रुग्ण बरे होतात आणि याची हजारो जिवंत उदाहरणं कुठल्याही त्रासाशिवाय आपलं आयुष्य जगत आहे. आपल्याला आणखीन एक कॉल आहे, बघूयात कोण आहे. हॅलो सर, मी श्रीवल्लभ बोलतोय.
श्री वल्लभ, नमस्कार, बोला. लातूरवरून बोलतोय मी. 24 वर्ष वय आहे माझं. सर, माझा ऍक्सिडेंट झाला होता. कसला ऍक्सिडेंट झाला होता तुमचा? सर, मी बाईक वरून पडलो होतो. माझ्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याचे ऑपरेशनही सक्सेसफुल झाले होते. पण आता खांदा दुखायला सुरुवात झाली आहे. डॉक्टर म्हणतात आहे की मला आर्थरायटिस झाला आहे आणि मला पुन्हा एक ऑपरेशन करायला त्यांनी सांगितले. तर नम्मा होमिओपॅथी मध्ये ऑपरेशन शिवाय उपचार होऊ शकेल का? नक्कीच, का नाही. श्रीवल्लभ, तुमचं वय आता फक्त 24 वर्ष आहे आणि या वयात तुम्ही कुठल्याही ऑपरेशन मध्ये जाऊ नका. पुढे खूप सुंदर आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. नम्मा होमिओपॅथीमध्ये तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्ही सोलापूरला किंवा नांदेडच्या ब्रांचमध्ये व्हिजिट करू शकता. ते तुमच्या शहराच्या जवळच आहे. जर व्हिजिट करणं तुम्हाला शक्य नसेल तर आमच्या ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे तुम्ही आमच्याशी जोडू शकता आणि तुमच्या त्रासावर लगेच तुम्ही उपचार घेऊ शकता. तुम्हाला जो आर्थरायटिस झालेला आहे त्याला ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतात, जो खूप कॉमन आहे आणि 70% आर्थरायटिसचे पेशंट या प्रकारच्या आर्थरायटिसने ग्रासले आहेत. यालाच आपण मराठीत संधिवात म्हणतो. हा वयानुसार तर होतोच, पण याबरोबर ज्यांचं वजन वाढलंय किंवा एखादी दुखापत झाली आहे, जसं की श्री वल्लभ सरांच्या केसमध्ये आपण बघतो, त्यांचा ऍक्सिडेंट होऊन दुखापत झाली आहे. पण त्याचबरोबर 10 मधून साधारण 5 ते 6 स्त्रियांना हार्मोनल इश्यूज आहेत आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा हाडांवर दुष्परिणाम होतो आणि स्त्रियांमध्ये कमी वयातच ऑस्टिओ आर्थरायटिसची लक्षणं दिसायला लागतात. म्हणून याची लक्षणं ओळखून लगेच योग्य तो उपचार घ्यावा. तुम्हाला होणारा त्रास आर्थरायटिस असल्याची तुमची शंका जरी असेल तरी तुम्ही नम्मा होमिओपॅथीशी संपर्क करा आणि योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्या शंकेचं निराकरण करून लगेच उपचार चालू करा. आमची ही इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन आपला आजार बरा करायला आपली खूप मदत करेल. परत आपल्याला एक कॉल येतोय, बघूयात. हॅलो, नमस्कार डॉक्टर, मी प्रेमलता बोलतेय. नमस्कार प्रेमलता जी, बोला. हा, मी छत्रपती संभाजीनगर मधून बोलतेय सर. मी तुम्हाला सांगू इच्छिते की हार्मोनल इम्बॅलन्समुळे माझी गर्भपिशवी काढण्यात आली होती. तुमचं वय काय सध्या आणि हे ऑपरेशन तुमचं कधी झालं? हा, माझं वय 49 वर्ष आहे सर आणि माझं ऑपरेशन 5-6 वर्षापूर्वी झालंय. मला असं विचारायचं होतं डॉक्टर की माझं आधीच एक ऑपरेशन झालं आहे आणि आता मला अर्थरायटिसचा त्रास सुरू झाला आहे. तर पुन्हा दुसरं अर्थरायटिसचं ऑपरेशन करण्यासारखं आमची आर्थिक परिस्थिती नाही आहे सर. म्हणजे आम्हाला ते परवडण्यासारखं नाही आहे. तर मला असं विचारायचं होतं की नम्मा होमिओपॅथीमध्ये ऑपरेशन शिवाय अर्थरायटिसवर काही उपचार आहे का? का नाही. नम्मा होमिओपॅथीचे उपचार सर्वसामान्य लोकांना परवडणार आहेत आणि आम्ही डेव्हलप केलेल्या इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिनद्वारे तुम्ही शस्त्रक्रियेशिवाय उपचार करून घेऊ शकता. तुम्ही जी गर्भपिशवीची शस्त्रक्रिया केली आहे त्याला हिस्टेरेक्टॉमी म्हणतात. ती जेव्हा केली जाते तेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो, शरीरातला एक्स्ट्रोजन लेवल्स कमी होतो आणि त्याचा इफेक्ट आपल्या हाडांवर होतो. त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होतात आणि एकदा तुमची हाडं ठिसूळ व्हायला लागली तर ऑस्टोपोरोसिस व्हायला लागतो, ज्यात आपल्या हाडांची जी घनता असते ती कमी व्हायला लागते. त्यामुळे आपल्या हाडांच्या गाद्या लवकर घासल्या जातात आणि एकदा या गादींमध्ये घर्षण व्हायला सुरुवात झाली की कटकट असा आवाज यायला लागतो आणि हळूहळू सखीने कॉल होते. बघूयात त्यांना काय म्हणायचं आहे. नमस्कार सर. नमस्कार. हो, मी दामोदर पडवळ बोलतोय. नमस्कार दामोदरजी. माझं वय 66 आहे. मी रिटायर कस्टमर ऑफिसर आहे आणि कोरोना पॅन्डेमिक मध्ये मी जवळपास वर्षभर घरी बसून होतो. पॅन्डेमिक नंतर काही दिवसांनी मला अर्थरायटिसचा त्रास चालू झाला. सर, माझा मुलगा अमेरिकेत राहतो, त्याने मला अमेरिकेत सर्जरी करण्यासाठी बोलवलं, पण मला तिथे जाऊन शस्त्रक्रिया करायची नाही हो सर. हा, पण माझ्या मित्राने तुमच्याकडे उपचार घेतलेले आहेत. त्याने मला तुमचं नाव सुचवलं, पण त्याची केस शस्त्रक्रियाची नव्हती. तर माझ्या बाबतीत मी काय करावं असं तुमचं मत आहे सर? दामोदरजी, या करोना नंतर हा जो त्रास होतोय हा कॉमन आहे. तुमच्यासारख्या त्रासाचे अनेक रुग्ण आमच्याकडे आले की ज्यांच्यावर आम्ही योग्य उपचार केलेत. ज्यांनी आमच्याकडे उपचार घेतले आहेत ते लोक इतर लोकांना नम्मा होमिओपॅथीमध्ये उपचार घ्यायला आवर्जून सांगतात, कारण नम्मा होमिओपॅथीच्या प्रभावशाली औषधांमुळे जास्त कठीण पथ्य न पाळता त्यांचा आजार बरा झालेला असतो. आमच्याकडे येणारे 70% रुग्ण हे आधी ज्यांनी आमच्याकडे उपचार घेतलेले आहेत त्यांच्या सांगण्यावरून येतात. दामोदरजी,
आम्ही विकसित केलेली इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन तुमच्यावर प्रभावीपणे उपचार करायला सज्ज आहे, ते सुद्धा ऑपरेशन न करता. तुम्हाला जो संधिवात झालाय त्याचं मूळ कारण आहे पॅन्डेमिक मध्ये तुम्ही घराच्या बाहेर गेला नाही, त्यामुळे सूर्यप्रकाश तुम्हाला मिळालेला नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं व्हिटॅमिन डी कमी झालेलं असतं, जे आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतं. तसंच करोनामध्ये कॅल्शियम लेवल सुद्धा कमी झालेले अनेक पेशंट आम्हाला पाहायला मिळालेत, की ज्याच्यामुळे तुमच्या हाडांमधली जी घनता असते ती कमी झालेली असणार. हाडांमधली कमी झालेली घनता संधिवाताला आमंत्रण देतेच. म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आहार जसा हाडांसाठी महत्वाचा आहे, तसाच सूर्यप्रकाश सुद्धा हाडांसाठी खूप महत्वाचा आहे. त्यात कुठलाही अभाव जर निर्माण झाला तर आपल्याला संधिवात होऊ शकतो. अजून एक कॉल आहे आपल्याकडे, बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे. हॅलो, कोण बोलतंय? नमस्कार सर, मी मीरा बोलते बडोद्याहून. नमस्कार मीराजी. माझ्या सासू आहेत, त्यांचं वय आता 65 आहे. बर. आणि त्यांचं वजन पण खूप जास्त आहे. त्या वजनामुळे आणि त्यांच्या गुडघेदुखीमुळे त्यांना स्वतःची सगळी कामं करायला सुद्धा खूप अडचण येते. त्यांना उठता बसताना त्रास होतो. एक्सरे वगैरे सगळं काढून झालं, डॉक्टरांनी पेन किलर्स लिहून दिलेत. त्या घेतल्यावर मध्ये 1-2 दिवस आराम पडतो, पण त्यांनी काही पूर्ण बरं झालेलं नाही आणि ते हळूहळू दुखणं वाढतच चाललंय. तुम्ही काय सल्ला द्याल? मीराजी, असेच तुमच्यासारखे इतर औषध प्रणाली घेतलेले पेशंट नम्या होमिओपॅथीमध्ये औषधोपचारासाठी येत असतात आणि तुमच्या सासूंचं वय 65 वर्ष आहे, त्यामुळे हा जो संधिवात आहे तो वयानुसार होणारा संधिवात आहे. त्याचबरोबर त्यांचं वजन जास्त असल्यामुळे त्यांच्या गाद्या डॅमेज झाल्या असतील, त्यांच्यामुळे त्यांना नॉर्मल ऍक्टिव्हिटी करायला सुद्धा त्रास होतोय. तर अशा कंडिशन्स मध्ये सर्जरी किंवा ऑपरेशन सजेस्ट केलं जातं, पण नम्मा होमिओपॅथीच्या औषधांनी ती तुमची सर्जरी आम्ही टाळू शकतो. तसंच अशा कंडिशन मध्ये पेशंटनी स्वतः घरात काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. खूप साऱ्या स्त्रिया मांडी घालून बसणं प्रेफर करतात, खाली बसतात किंवा शौचाला पण इंडियन लॅट्रिनचा यूज केला जातो. तर अशा सगळ्या गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे. एक चांगला संतुलित आहार जसं नाचणी सत्व किंवा डेली एखादं सीजनल फ्रूट त्यांना खायला तुम्ही देऊ शकता. एक चांगला आहार घेणं गरजेचं आहे. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये त्यांना चालायला सांगा आणि खाली मांडी घालून बसत असतील तर ते त्यांना टाळायला लागेल. तसंच हळूहळू त्यांचं वजन कमी कसं करता येईल यावर मेन फोकस करता येईल आपल्याला. आणि या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर त्यांचं जे दुखणं आहे किंवा त्यांना ज्या पेन किलर्स खाव्या लागतात त्या खाव्या लागणार नाही. कारण की वेदनाशामक गोळ्यांचं वेदना कमी करणं एवढंच काम आहे. जास्त दिवस आपण वेदनाशामक गोळ्या घेतल्या तर त्यांचे दुष्परिणाम आपल्या किडनीवर होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सासूला वेदनाशामक गोळ्या बिलकुल देऊ नका. नम्मा होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन औषधांनीच त्यांना नक्की आराम होईल याची खात्री बाळगा. आणि मीराजी, यासाठी तुमच्या जवळच्या शहरातल्या आमच्या शाखेला तुम्ही भेट द्या आणि खात्री बाळगा की तुमचा हा आजार नक्की बरा होईल. नक्कीच सर, मी लवकरच त्या क्लिनिकला भेट देते. धन्यवाद सर. धन्यवाद मीराजी. अजून एक कॉल आपल्याला येतोय, बघूयात त्यांची काय तक्रार आहे. हॅलो, बोला सर. मला नम्मा होमिओपॅथीमध्ये आर्थरायटिसवर उपचार घ्यायचे आणि तुम्ही होमिओपॅथी औषध देता ज्यात पथ्य पाळावे लागतात, पण माझा प्रॉब्लेम असा आहे की माझा जिभेवर कंट्रोल नसल्यामुळं मी पथ्य पाळेल की नाही यात मला शंका आहे. ओके, मग मी काय करू सर? तुमचं नाव काय म्हणालात? मी विजय साबळे. ओके, आणि कुठनं बोलतात तुम्ही? कोल्हापूरवरनं बोलतोय सर. कोल्हापूरवरनं. बरं विजयजी, मी तुम्हाला गाव अशा करता विचारलं की तुम्ही नजीकच्या कुठल्या शहरात उपचार घेऊ शकाल. आता तुम्ही म्हणतायत त्याप्रमाणे कोल्हापूरला आपले ऑलरेडी ब्रांच आहे, तर तिथल्या ब्रांचमध्ये तुम्ही निसंकोचपणे उपचार चालू करू शकता. अनेक जण खाण्यापिण्याचे शौकीन असतात, ज्याला आपण फूडी पीपल म्हणतो. तुम्हाला न्यूट्रियन्स पेक्षा चव जास्त प्रिय आहे आणि जोपर्यंत तुम्ही प्रमाणात खातात तोपर्यंत यात वाईट काहीच नाहीये. मी तुम्हाला असं सांगतो की आम्ही ज्या मेडिसिन्स देतो त्या विशेष रिसर्च करून डेव्हलप केलेल्या मेडिसिन्स आहेत, त्यामुळे तुम्हाला खूप कठीण पथ्य पाळावं लागणार नाही. फार तर औषध घ्यायच्या आधी 15 मिनिटं आणि घेतल्यानंतर 15 मिनिटं काही खावं लागणार नाही. इतकी सोपी पद्धत आहे आपली. त्याचं कारण असं की इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन आम्ही तयार करतो. इम्युनोजेनिक मध्ये इम्युनो म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती, म्हणजे आपलं मेडिसिन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देतं. तसंच जेनिक म्हणलं की जेनेटिक्स, म्हणजे तुमच्या शरीरात जे जीन्स आहेत ते तुमच्या फॅमिली जीन्स असतात. त्यात जे रोग आलेले असतात ते तुमच्या आई वडिलांकडून तुमच्याकडे आलेले असतात. त्याला पण आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करतो. त्यासाठी इम्युनोजेनिक मेडिसिन्स आहेत. मायझमॅटिक म्हणजे तुमचा जो त्रास आहे त्याला आम्ही बघतो की
तुम्हाला कशामुळे हा त्रास होतोय आणि त्याच्या मुळापर्यंत आम्ही जातो. त्याच्यावर आम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक रचनेनुसार औषध देतो. आणि 6th जनरेशन म्हणजे आताची जनरेशन, या जनरेशन मध्ये सांगता येत नाही की कोणाला कोणता त्रास होईल. लहानपणापासून मोठ्या लोकांना सगळ्यांना हा त्रास होतोय. आधीच्या काळात आर्थरायटिस, व्हेरिगोवेन्स, शुगर, बीपी हे आजार लोकांना फक्त 50च्या नंतर व्हायचे, पण आता कोणत्याही वयात होतात. कोणत्याही वयोगटात आमची औषधं इफेक्टिव्ह आहेत, म्हणून त्याला आम्ही इम्युनोजेनिक मायाझमेटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन म्हणतो. त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन नम्मा होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्या. नम्मा होमिओपॅथी मागील 25 वर्षांपासून होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय काम करताना दिसत आहे. नम्मा होमिओपॅथीमधील 350हून अधिक अनुभवी डॉक्टर्स होमिओपॅथी औषधांमध्ये विविध प्रकारचे संशोधन करून अधिक प्रभावी औषधे शोधून कमी त्रासात आणि आपली जीवनशैली न बदलता कमीत कमी पथ्य पाळून रोग्यांना कसं बरं करता येईल याकडे लक्ष देते. नम्मा होमिओपॅथीने आतापर्यंत 1 लाखांहून अधिक रुग्ण बरे केले आहेत. नम्मा होमिओपॅथी फ्री मेडिकल कॅम्प्स राबवते आणि गरजू रुग्णांना मोफत होमिओपॅथी उपचार देऊन त्यांच्या रोगांवर निदान करते. अनेक रोगांच्या साथी जसं की कोरोना, चिकनगुनिया तसेच पूरग्रस्त परिस्थिती किंवा देशात उद्भवलेली अन्य काही आपत्कालीन परिस्थितींमध्ये नम्मा होमिओपॅथीनं फ्री होमिओपॅथी मेडिकल किट भारत सरकारशी जोडून लोकांना दिल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत नम्मा होमिओपॅथीचा लोगो लॉन्च करण्यात आला. नम्मा होमिओपॅथीच्या या आरोग्य सेवेने हजारो लोकांचे आजार बरे केले आहे आणि भविष्यातही नम्मा होमिओपॅथीचे हे कार्य अजून प्रगत होऊन अविरत चालणार आहे. आता आपली वेळ संपत आलेली आहे. मी आशा करतो की तुम्हाला आर्थरायटिस या आजाराबद्दल योग्य माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली असेल. तुम्हाला जर आर्थरायटिसची लक्षणं दिसत असतील तर लगेच नम्मा होमिओपॅथीशी संपर्क करा. ऑनलाईन कन्सल्टेशन मधून तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून नम्मा होमिओपॅथीचे उपचार घेऊ शकता.